आलात तुम्ही? एवढं का टेन्शन मध्ये दिसता? लागला का तुम्हाला जॉब? नाही लागलं का जॉब? मला नाही लागलं. असं काय बोलता हो? काय झालं? काय सांगू तुला आता मी गेलतो जॉब बघायला. मग काय झालं? भेटला असेल ना जॉब तुला? नाही भेटलं मला जॉब. अगं मी गेलतो जॉब शोधायला आणि एका कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यूला सुद्धा गेलतो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथला एक मॅनेजर बाहेर आला आणि तो म्हणतो काय, जे 10वीला पेमेंट देतो तेच बाकी डिप्लोमा इंजिनियर झालेल्यांना पेमेंट देणार आहे. पण तू विचार कर, आम्ही एवढे मोठमोठे डिग्र्या घेऊन काय केलं? काय फायदा झाला त्या डिग्र्यांचा? जर का 10वीच्या पेमेंट बेसवर आम्हालाही तोच पेमेंट देत असेल तर काय उपयोग आहे या डिग्र्यांचा? काय उपयोग या डिग्र्यांचा सांग तुम्हाला? एवढे डिग्री आम्ही घेतले वर्षभरात, आयुष्यभराच्या डिग्री आम्ही काय उपयोग झाला या डिग्री घेऊन? जर का आम्हाला फक्त 10वीच्या बेसवर ते पेमेंट भेटत असेल तर काय उपयोग आहे आमचा? सांग. एवढ्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं, एवढं मोठं केलं, एवढे पैसे घातले शिक्षणासाठी, एवढ्या डिग्र्या एवढ्या डिग्र्या भेटल्या आम्हाला, आणि जर का त्या डिग्र्यांना काही व्हॅल्यू नसला तर काय उपयोग आहे शिक्षणाचा? काय उपयोग आहे? आताच्या काळामध्ये जागा निघतात 10,000 आणि त्यासाठी फॉर्म येतात 1,00,000. आता तू विचार कर, जर का 10,000 लोक पास झाले तर बाकीचे 90,000 लोक काही फेल झाले, ते काय अभ्यास केले नसतील का? नसते केले अभ्यास ते? याचा अर्थ असा आहे का ते 90,000 लोकांनी अभ्यास नाही केला, फक्त ते 10,000 लोकांनी केला? एवढी लोकसंख्या आपली वाढलेली आहे, एवढी लोकसंख्या म्हणजे फक्त 10,000 7,000 जागा निघतात ते. कसं काय व्हायचं? कसे काय गरीब लोकांनी आपलं संसार उभा राहायचं? कसं काय पुढे जायचं? सगळं निव्वळ कारभार चालू आहे. शिक्षण म्हणजे पूर्ण धंदा झालेला आहे, धंदा.